व्यासपीठावरचे मानकरी आणि उपस्थित श्रोते मंडळी, एका अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या संमेलनात माझा सत्कार करण्यात आला, याबद्दल मला फारच आनंद वाटतो आणि आपले सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. मी तसं म्हटलं तर साहित्याच्या क्षेत्रात नवागतच आहे, परंतु मला एक विधान सांगावंसं वाटतं. C.P. स्नो हे एक प्रख्यात लेखक आणि वैज्ञानिक, म्हणजे त्यांची सुरुवात विज्ञानाच्या क्षेत्रात झाली आणि पुढं त्यांनी कादंबऱ्या वगैरे लिहायला सुरुवात केल्या आणि त्यांना यश मिळत गेलं. ते एकदा इंग्लंडहून भारतात आले ते, आणि तेव्हा त्यांचं व्याख्यान ऐकायचा मला योग आला. आणि त्यावेळी त्यांनी सुरुवात अशी केली, ते म्हणाले की वैज्ञानिकांना असं वाटतं की मी साहित्यिक आहे आणि साहित्यिकांना असं वाटतं की मी वैज्ञानिक आहे. तर त्यावरून आपण काय तो बोध घ्यावा. तर माझं स्वतःचं वर्णन मी असं म्हणू शकतो की मी विज्ञानाच्या क्षेत्रातून आडमार्गानं भरकटत साहित्याकडं गेलो, म्हणून मी आज इथं उपस्थित आहे असं म्हणावं. तर विज्ञान आणि साहित्य या दोन्हीमध्ये एक समान धागा जो असतो तो म्हणजे वैज्ञानिक आणि साहित्यिक हे दोघं उत्कृष्टतेच्या शोधामागं लागलेले असतात. त्यांना उत्कृष्टता आकर्षित करते. आपण या क्षेत्रात आणखी उत्कृष्ट कर्तबगारी दाखवली पाहिजे. तर प्रथम मी आपल्याला वैज्ञानिकांच्या क्षेत्रातल्या उत्कृष्टतेची एक दोन उदाहरणं देतो, म्हणजे आपण त्याची तुलना करू शकता इतर साहित्यिकांच्या क्षेत्राशी. तर एक उदाहरण मला विद्यार्थ्यांच्या केम्ब्रिज विद्यापीठातल्या दोन विद्यार्थ्यांच्याबद्दलचं सांगायचं आहे. थॉम्सन आणि पार्किन्सन हे दोन विद्यार्थी परीक्षेत चांगली पहिली आणि दुसरी स्थान मिळवणार हे लोकांना माहीत होतं. इतर विद्यार्थी त्यांच्या पुष्कळ खाली होते, परंतु या दोघांमध्ये पहिला कोण येणार आणि दुसरा कोण येणार हे नक्की नव्हतं, कारण दोघंही उत्तम होते. तर परीक्षेचा निकाल लागला तेव्हा पार्किन्सन पहिला आला आणि थॉम्सन हा दुसरा आलेला. तर एकंदर परीक्षेमध्ये आणि ही परीक्षा गणिताची होती, तर त्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विद्यार्थ्यांना कोणालाच करता आला नाही, फक्त या दोघांनी तो सोडवला होता. बाकी सगळ्यांना तो फार अवघड वाटून ते त्या मार्गाला गेले नव्हते. तर दोघांची सोडवण्याची पद्धत बरोबर सारखी होती आणि ते पाहून परीक्षकाला शंका आली की कोणी एकानं दुसऱ्याचं कॉपी केलं आहे का. म्हणून त्यांनी प्रथम पार्किन्सनला बोलावलं आणि विचारलं, तू इतका हा प्रश्न कसा सोडवलास. त्याला बघायचं होतं की यानं कॉपी करून आणलेलं नाही ना. तर तो म्हणाला की मी पाठ्यपुस्तकं वाचतोच, परंतु ज्याला रिसर्च जर्नल्स म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये संशोधनाचे प्रबंध येतात, असे नियतकालिकं पण मी वाचत असतो. आणि त्यामध्ये हा प्रश्न सोडवलेला होता एका निनावी, म्हणजे त्या लेखकाचं नाव नव्हतं, परंतु संपूर्ण प्रबंध होता आणि तो
त्यातलं गणित मांडून ते सोडवलेलं होतं. ते मी वाचलं आणि बरोबर हाच प्रश्न आलेला होता म्हणून मी तो सोडवू शकलो. तर त्या परीक्षकांनी त्याला शाबासकी दिली की तू फार छान केलंस, की तू आपलं पाठ्यपुस्तकं वाचतोस, शिवाय आपलं वाचन तू आणखी विस्तृत केलं आहेस, हे चांगली गोष्ट आहे. मग त्यांनी थॉम्सनला बोलावलं आणि थॉम्सनला म्हटलं की आत्ताच मी पार्किन्सनला बोलवलं होतं आणि त्यांनी मला असं सांगितलं की त्यांनी एका नियतकालिकातनं प्रश्न पाहिलेला होता आणि तो सोडवला होता ते पाहून. तर तुला तेच सांगायचं आहे का? तर थॉम्सन म्हणाला, नाही सर, तो निबंध होता तो मीच लिहिलेला होता. आता याच्यावरून त्या विद्यार्थ्यांची पातळी आपण ओळखू शकतो. आणि थॉम्सन हा पुढं लॉर्ड केल्विन म्हणून प्रसिद्धीला आला. आणि तुम्ही जर कुठलं उपकरण केल्विनेटर म्हणून वापरत असलात तर ते केल्विनचंच नाव दिलेलं आहे. तर अशा उत्कृष्टतेच्या मागं लागणारा थॉम्सन. तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये माझा एक संबंध, जवळचा संबंध आला एका साहित्यिकांशी. ते म्हणजे E.M. फॉर्स्टर, ज्यांनी पॅसेज टू इंडिया हे पुस्तक लिहिलेलं. ते पुष्कळ गाजलं, त्याच्यावरती फिल्म पण झाली. आणखी पण त्यांच्या ह्याच्यावरती त्यांच्या पुस्तकांवर मूवीज झालेले आहेत. तर E.M. फॉर्स्टर हे किंग्स कॉलेजचे फेलो होते आणि ते कॉलेजमध्ये राहत होते. मी विद्यार्थी असताना एकदा किंग्स कॉलेजच्या जवळून जाणाऱ्या केम्ब्रिजच्या कॅम नदीच्या काठावर बसलो होतो. एका मित्राबरोबर गप्पा मारत बसलो होतो. तर इतक्यात तो मित्र म्हणाला, ते बघ ते बघ. की म्हटलं काय? तर एक वृद्ध व्यक्ती कॉलेजची प्रशस्त लॉन्स असतात, हिरवळी असतात, त्याच्यावरनं चालत जात होता. या हिरवळींच्या वरून चालत जाण्याचा अधिकार फक्त त्या कॉलेजच्या फेलोजना असतो, इतर कोणाला नसतो. तेव्हा मी म्हटलं, हे कोण ग्रस्त आहेत? तर तुम्हाला हेच E.M. फॉर्स्टर. तर ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की केव्हा कदाचित यांच्याशी जवळचा संबंध आला तर काय छान होईल. आणि योगायोगानं असं झालं की मला किंग्स कॉलेजची फेलोशिप मिळाली. आणि त्यावेळी E.M. फॉर्स्टर त्या कॉलेजच्या अधिकाऱ्यांना म्हणाले की हा विद्यार्थी जो आता फेलोज म्हणून सिनियर मेंबर म्हणून आला आहे, त्याला तुम्ही राहायला जागा देणार असलात तर माझ्या शेजारचा सेट त्याला राहायला द्या. आणि मला ते फारच आनंदाची गोष्ट वाटली. त्यांना पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्याशी बोलताना विचारलं तर मी कुठून येतो वगैरे. मी म्हटलं माझा जन्म कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा आहे म्हटल्यावर ते फार खुश झाले. ते म्हणाले, माझा कोल्हापूरशी पूर्वी संबंध आला होता. मी देवास संस्थांमध्ये तिथल्या राजांचा सेक्रेटरी म्हणून गेलो होतो. ही केव्हाची गोष्ट? साधारण 1910ची. आणि मी त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा माझं वय 28 आणि त्यांचं 28 त्रिक 84 असं वय होतं. परंतु ते माझ्याशी बोलताना अगदी समान वयाचा व्यक्ती आहे अशा तऱ्हेनं बोलत असत. तर ते म्हणाले की मला विज्ञानाच्याबद्दल अतिशय उत्सुकता आहे, कुतूहल आहे, परंतु माझं शिक्षण हे सामान्य व्हिक्टोरियन काळातलं, म्हणजे त्यावेळी सायन्सला शाळेच्या सिलेबसमध्ये जागाच नव्हती. गणित होतं परंतु सायन्स नव्हतं. आणि जास्त करून क्लासिक म्हणजे ग्रीक, लॅटिन वगैरे यांचं शिक्षण दिलं जाईल. तेव्हा ते म्हणाले की मला तेव्हापासून
विज्ञानाची बद्दल जाणीव करून घ्यायची. तर मधून काही प्रसिद्ध गोष्ट आली वृत्तपत्रात, तर मी त्यांना समजावून सांगत होतो आणि त्यांना ती अत्यंत आवडायची. आणि एक दिवस ते मला म्हणाले, आणि ते स्वतःची जाहिरात बिलकुल करत नसत, परंतु ही एक एक्सेप्शनची गोष्ट होती असं म्हटलं पाहिजे. ते म्हणाले, तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हटलं काय? तर ते म्हणाले की मी एक विज्ञानरंजक कथा लिहिलेली आहे. तर मला फारच आश्चर्य वाटलं, कारण मला त्यांचं ते लिखाण पाहायला कधी मिळालं नव्हतं. तर ते मी म्हटलं कुठं आहे, कसं मला वाचायला आवडेल. मग त्यांनी सांगितलं द मशीन स्टॉप्स म्हणून एक गोष्ट आहे, ती मी लिहिलेली, त्याच्यामध्ये विज्ञान कथा आहे. मग मी जाऊन ती गोष्ट शोधून लायब्ररीतनं शोधून काढली आणि वाचली. आणि त्यामध्ये खरोखरच विज्ञान कथेचे सगळे गुण, अपेक्षित गुण होते. आणि पुढच्या काळात केव्हा तरी मानव पृथ्वीवरचं वातावरण फार प्रदूषित झाल्यामुळं पृथ्वीमध्ये खाली खोल तळघरात जाऊन राहतो, आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर क्लायमेट तयार करून, अशी स्थिती होती. आणि ते सगळं सुरू करायला, चालू ठेवायला एक मशीन होतं. आणि ते मशीन केव्हा तरी बिघडतं काळानुसार, ते थांबतं. मग कसा हालकल्लोळ उडतो हे दाखवायचं होतं. त्यांनी एकंदरच वर्णन फार छान केलं होतं. आणि आजसुद्धा मी ज्यांना उत्सुकता असेल त्यांना ही गोष्ट वाचायला सांगतो, द मशीन स्टॉप्स. तर याच्यामध्ये उत्कृष्टतेचे च्या मागं लागलेले एक साहित्यिक कसे होते ते मी आपल्याला सांगितलं. वैज्ञानिकांचे एक उदाहरण म्हणजे माझेच गुरु फ्रेड हॉयल यांनी पण विज्ञान कथा क्षेत्रामध्ये लेखनाचं काम सुरू केलं. आणि त्यामागची गोष्ट अशी होती की त्यांनी एक कल्पना मांडली की अंतराळामध्ये ताऱ्यांच्या दरम्यान जो विस्तीर्ण प्रदेश असतो तिथं कार्बनिक रेणू सापडतील. त्यांनी अशा तऱ्हेची कल्पना एका नियतकालिकात, वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्धीकरता पाठवली. परंतु त्या नियतकालिकाचा जो रेफरी होता, परीक्षक असतो की अमुक छापावं का नाही, त्यांनी ते रिजेक्ट केलं, कारण की नापसंती दर्शवली. ही फारच काल्पनिक स्थिती आहे, असं वास्तवात होणं शक्य नाही. तेव्हा असली ही कल्पना तुम्ही छापू नका. मग ते साभार परत आलेला लेख त्यांनी दुसऱ्या नियतकालिकाकडे पाठवला. तिथूनही तो साभार परत आला. आणि असे 2-3 वेळा झाल्यावर त्यांना मग प्रश्न पडला की आपली कल्पना ही प्रसिद्ध कशी करायची. मग त्यांनी एक विज्ञान कादंबरी लिहिली, द ब्लॅक क्लाउड, कृष्णमेघ म्हणून त्याचं भाषांतरही झालेलं आहे. तर द ब्लॅक क्लाउडमध्ये त्यांनी ही कल्पना मांडली. आणि ती काल्पनिक जरी म्हटली तरी लोकांना फार आवडली. एकंदर कादंबरी बेस्ट सेलर म्हणतात तशी झाली. परंतु पुढं 10 वर्षांनी शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष निरीक्षणानं दाखवता आलं की अंतराळात अशा ताऱ्यांच्या दरम्यान मेघ असतात आणि त्या मेघांच्या मध्ये अशी कार्बनिक रेणू असतात. तर ह्यावरून आपल्याला दिसतं की एक चांगला वैज्ञानिक विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी लिहू शकतो. आणि ते उदाहरण मला सतत असं आवाहन करीत राहिलं की मी पण प्रयत्न करून पाहावं आणि जे त्यांनी इंग्रजीत केलं ते मराठीत करून बघावं. आणि विज्ञान साहित्य ही वास्तविक आज काळाची गरज आहे. कारण आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात दैनंदिन स्वरूपात इतक्या रोज नवीन वैज्ञानिक शोध लागत असतात. आणि अशा शोधांच्या मुळं
पृथ्वीवरचं जी एकंदर जीवन पद्धती आहे तिच्यात बरेच फेरफार होत असतात. तर हा विज्ञानाचा समाजावर जो परिणाम होतो हे दाखवणारं किंवा त्याचा वापर करणारं एखादं कथानक तयार करून आपण कादंबरी लिहू शकतो, कथा लिहू शकतो आणि त्याची फार गरज आहे. कारण त्यातून आपण समाज प्रबोधनसुद्धा करू शकतो. विज्ञानाचे कुठले गुण चांगले आहेत आणि कुठले गुण वाईट आहेत यांची पण चर्चा आपण करू शकतो. आणि त्याप्रमाणे माझं एक इथल्या साहित्यिकांना आवाहन आहे की तुम्ही विज्ञान कथेच्या क्षेत्रात यावं. तुम्हाला जी एक सिद्धहस्त असं लेखणी आहे मिळालेली आहे तिचा उपयोग करून तुम्ही चांगल्या कथा लिहू शकाल. माझ्यासारखे लोक जे विज्ञानाच्या क्षेत्रातून आलेत ते काय स्वतःला सिद्धहस्त साहित्यिक म्हणून घेऊ शकत नाहीत. तर जे आम्हाला जमत नाही ते तुम्हाला जमेल. तुम्ही जास्त चांगल्या कथा लिहाल. पण जर त्यासाठी तुम्हाला अशी भीती वाटत असली की आपल्याला विज्ञान समजेल का नाही तर तुमच्या एखाद्या वैज्ञानिक मित्राला गाठा आणि त्याला विचारा. ज्याप्रमाणे फॉस्टर साहेब मला गाठून विचारत होते हे मला समजावून सांगायचं काय आलेलं आहे. तर तसं जर आपण केलं तर तुम्हाला आपल्याला अशी अनेक कथानकं मिळतील आणि मराठी विज्ञान मराठी साहित्यामध्ये नवीन भर पडेल अशी माझी अपेक्षा आहे. हे आवाहन मी आपणा सर्वापुढे करून पुनश्च माझ्या सत्कार केलेल्या बद्दल मला जो जे आनंद होतो तो व्यक्त करून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खरेदीसाठी साऱ्या दालनामध्ये सुजाण गर्दी